प्राजक्ता तांडेल, न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकणार आहोत हेडलाईन्सवर। हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। नाशिकमध्ये उद्यापासून कांदा लिलाव सुरू होणार, दादा भुसेंसोबतच्या चर्चेनंतर घोषणा। युतीमधील सर्व पक्षांचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यावर, मुंबईतील भाजपच्या लोकसभा आणि विधानसभा विस्तारकांच्या बैठकीत फडणवीसांचा आदेश। निवडणूक आयोगाचा पेपर फुटला का? 6 ऑक्टोबरच्या सुनावणीआधी सुप्रिया सुळेंची अजित पवार गटावर टीका, धनंजय मुंडेंचाही पलटवार। दिल्लीहून आर्मी बोलवा किंवा चिरडून टाका, शिवाजी पार्कवर आमचाच दसरा मेळावा होणार, खासदार संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज। ओबीसी समाजासाठी भाजपची विदर्भातून जागर यात्रा तर फसवणूक यात्रा असल्याचा काँग्रेसचा हल्लाबोल। नितीश कुमार यांचा मास्टर स्ट्रोक, बिहारमध्ये जातीनिहाय गणना सर्वेचे आकडे जाहीर, महाराष्ट्रात देखील जातीय जनगणनेची मागणी। नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 जणांचा मृत्यू, औषधांच्या तुटवड्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप, दोषींवर कारवाई करण्याचे सरकारचे आदेश। विसर्जन मिरवणुकीतील लेझर लाईटमुळे तरुणांच्या डोळ्यात उतरलं रक्त, नाशिकमधील धक्कादायक घटना। आणि कोल्हापूरच्या आळते गावात डेंग्यूचं थैमान, 2 महिन्यात हजारांहून अधिक नागरिकांना लागण। आणि आता न्यूज 18 लोकमत विशेषला सुरुवात करूयात। शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत, कारण दोन्ही पक्षांनी शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेकडे परवानगी मागितलेली आहे आणि त्यामुळे शिवाजी पार्क मैदानासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र आहे। पाहूयात। दसरा तोंडावर आला असताना शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आमने सामने आली आहे। तुम्हाला शिवसेना कुठेही कुणाच्याही दावणीला बांधता येणार नाही। शिवसेना तुमच्या मर्द आणि एकनिष्ठ शिवसैनिकांची। दादरच्या शिवतीर्थ अर्थात छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर दसरा मेळाव्यासाठी दोन्ही पक्ष आग्रही आहेत, त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही या मैदानावरून राजकीय सामना रंगण्याची चिन्ह आहेत। ठाकरेंच्या पक्षानं शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला यावरून थेट आव्हान दिलंय। आप हमारे सामने कितनी भी रुकावटें डालें, ये रैली होगी और रैली शिवतीर्थ पर होगी। चाहे आपकी सत्ता हमको कुचलने की कोशिश करे, दबाने की कोशिश करे, दिल्ली से आर्मी बुलाइए, कोई फर्क नहीं पड़ता है, ये रैली होगी। खरं तर गेल्या वर्षी शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून बरंच राजकारण झालं होतं। ठाकरे आणि शिंदे समर्थकांनी या मैदानावर दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेकडे परवानगी मागितली होती। महापालिकेकडून परवानगी देण्यात होत असलेल्या विलंबामुळे ठाकरेंच्या शिवसेनेनं थेट कोर्टात धाव घेतली होती। कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर गेल्या वर्षी महापालिकेनं ठाकरेंच्या पक्षाला शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली होती, तर शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। यंदाही शिवतीर्थावरून ठाकरे आणि शिंदेंमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे। ज्याला योग्य वाटेल त्याला जी परमिशन दिलं त्याचा मेळावा त्या ठिकाणी होणार आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधले गेलेले आहेत, जे सिल्वर वॉकवर जाऊन पायघाड्या घालत आहेत, अशाचा मेळावा होऊ नये आणि शिवसैनिकांसाठी शिवसैनिकांनी विचार द्यावेत, जे शिवसेना प्रमुखांचे होते। हा आमचा त्याच्या मागचा उद्देश आहे। संजय राऊतला मिलिटरी कशाला पाहिजे? 2 पोलीस पाठवले तरी पळून जाईल तो।
शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळावी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं मुंबई महापालिकेकडे अर्ज केलाय. ठाकरेंच्या पक्षानं 1.5 महिन्यांपूर्वी महापालिकेच्या जी उत्तर कार्यालयाला पत्र दिल्याचं सांगितलं जात आहे. तर इकडे मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून आमदार सदा सरवणकरांनी अर्ज दाखल केलाय. दोन्ही पक्षांनी अर्ज केल्यामुळे या मैदानावर महापालिका कुणाला परवानगी देणार आणि यंदा शिवतीर्थावर कुणाचा आवाज घुमणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आदित्य ठाकरे विरुद्ध भाजप असा राजकीय सामना रंगलेला आहे आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावरून हा वाद पेटलाय. एकीकडे आदित्य ठाकरेंनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय तर दुसरीकडे भाजपनं आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केलेला आहे. पाहुयात या रिपोर्टमधून. शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या संभाव्य परदेश दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंनी टीकेची झोड उठवली आहे. तर सत्ताधाऱ्यांकडूनही आदित्य ठाकरेंना टार्गेट करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून हा राजकीय वाद शमण्याचं चिन्ह काही दिसत नाहीये. भाजप नेत्यांकडून आदित्य ठाकरेंचा बाळ म्हणून उल्लेख करायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळलाय. परदेश दौरे जे रद्द झाले ते माझ्या टीममुळे रद्द झाले असं आदित्य ठाकरे म्हणतायत. काय तथ्य? मी बालबुद्धीला उत्तर देत नाही. फडणवीसांनी केलेली ही टीका आदित्य ठाकरेंच्या चांगली जिव्हारी लागली. फडणवीसांच्या या टीकेवर आदित्य ठाकरेंनीही जोरदार पलटवार केला. एका आदूबाळाने केवढं ह्यानं सळोकी पळो केलंय हे दिसतंय. देशात एक पप्पू नाव ठेवलेलं त्यांनी यांना हलवून ठेवलेलं. इथे आदूबाळ आणि माझ्या नावात बाळ लावलं याचा मला अभिमान आहे, कारण माझ्या आजोबांचं नाव पण बाळच होतं. तर इथे रक्तात आहे आणि त्यांनी किती हलवून ठेवलं त्यांना ते दिसतं. या वादात आता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी उडी घेतली आहे. त्यांनी शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडाची आठवण करून देत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. तसंच आदित्य ठाकरेंमुळेच शिवसेनेत फूट पडल्याचा दावा गिरीश महाजनांनी केलाय. बाळा या सगळ्या बाळामुळे बाळ लाडामुळे सगळे हे दिवस उद्धव ठाकरेंना आलेले आहेत की हे अदूबाळ जे आहे ना हेच मला वाटतं हेच कारण आहे सगळ्या गोष्टींना. आणि म्हणून 42 लोक चालले गेले, सगळे खासदार चालले गेले. तुमच्याकडे राहिलं काय? तरी पण तो आपल्याला स्वतःचं कौतुक असेल तर अजून ते करून घ्या. गिरीश महाजनांनी आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळू शकतो. शिवसेनेची तोफ म्हणून सध्या आदित्य ठाकरे या सरकारच्या नाकर्तेपणा व भ्रष्टाचाराची लक्तरे जनतेच्या वेशीवर टांगत असल्यामुळेच गिरीश महाजन व संजय शिरसाट यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या विदेश दौऱ्यांवरून मंत्री आणि नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपाचा सिलसिला सुरू झालाय. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिंदे सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. नुकतंच मुख्यमंत्री शिंदेंनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि त्यामुळे मंत्रिपदाकडे आता डोळे लावून बसलेल्या इच्छुकांच्या आशा या पल्लवित झालेल्या आहेत. पाहूयात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शनिवारी रात्री 2 तास खलबत झाली. राज्यातील राजकीय परिस्थिती, आरक्षण, कांदा प्रश्न, पालकमंत्री पद वाटप, आगामी निवडणुकांसोबतच संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराचं वारं वाहू लागलंय. धोरणात्मक निर्णयासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेतली असावी आणि त्यांनी जी काही बैठक घेतली त्याची कुठेही म्हणजे बाहेर कुणालाही काही बोलल्या नसल्यामुळं मला सुद्धा त्याची काही माहिती नाही. राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. पण या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप शिवसेनेसोबतच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटालाही सत्तेत वाटा द्यावा लागणार आहे. त्यामुळे 3 पक्षात सत्तेचं वाटप कोणत्या सूत्रानुसार होणार आणि कुणाला कोणती खाती मिळणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांनी पुन्हा एकदा टीका सुरू केली आहे.
आता ऑक्टोबर होईल, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जास्त जास्त डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील ना. कोण झालं त्यांना कल्पना नाही भारतीय जनता पार्टी काय चीज आहे. मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्या जाणाऱ्यांची नाराजी महामंडळं देऊन दूर करण्यावरही चर्चा या बैठकीत झाल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय. पितृपक्ष असल्यामुळे पितृपक्ष संपल्यावर म्हणजेच 15 ऑक्टोबर नंतर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. भाजपनं मुंबईतील लोकसभा मतदारसंघासाठी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे आणि युतीच्या जागा वाटपात दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे. गेली 2 टर्म अरविंद सावंत हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत. मात्र शिवसेनेतील फुटीनंतर राजकीय समीकरण बदललेलं आहे आणि त्यामुळे या मतदारसंघात राजकीय चुरस पाहायला मिळणार आहे. पाहूयात. लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. मुंबईत भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात राजकीय सामना होणार आहे. भाजपनं आतापासूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे विश्वासू अरविंद सावंत 2 वेळा निवडून आलेले आहेत. भाजपनं या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय. अरविंद सावंतांचा पराभव ही काळ्या पाठीवरची सफेद रेघ आहे. गेल्या वेळेला आमच्या मेहरबानीने ते जिंकले. मी मुद्दामून अंडरलाईन करतो शब्द मेहरबानीने जिंकले. दक्षिण मुंबई हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. मिलिंद देवरा यांनी 2004 आणि 2009 मध्ये सलग 2 वेळा या मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलंय. तर 2014 आणि 2019च्या निवडणुकीत शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी काँग्रेसकडून हा मतदारसंघ हिसकावून घेतला. माननीय ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये फोडला आणि आता त्यानंतर तो अगदी जोरदार कर्नाटकात तुटला. त्याच्यामुळे असे भ्रम निर्माण करण्याचं काम त्यांचं सातत्याने दाखवून जात सुरू आहे आणि जनतेला आता त्यांचं सगळंच कळून चुकलेलं आहे. त्यामुळे किती काही नाचू दे फरक काय पडणार नाही. युतीच्या जागा वाटपात दक्षिण मुंबई मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. तर आघाडीच्या सूत्रानुसार काँग्रेसच्या वाट्याला ही जागा आली आहे. पण आता शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचं राजकीय समीकरण बदललंय. या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई मतदारसंघावरून रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुषार उपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी आमने सामने आलेले आहेत आणि त्यामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता पसरली आहे. ही अस्वस्थता कमी करण्याच्या दृष्टीनं भाजपनं महाराष्ट्रात ओबीसी जागर यात्रा सुरू केली आणि भाजपच्या याच यात्रेवर काँग्रेसनं टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळतंय. भाजपची ओबीसी जागर यात्रा, जागर नव्हे ही तर फसवणूक यात्रा. काँग्रेसकडून भाजपवर टीकेची मात्रा. काँग्रेसच्या आरोपांवर भाजपचाही पलटवार. भाजपच्या ओबीसी जागर यात्रेला वर्ध्याच्या हिंगणघाटमधून सोमवारी सुरुवात झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही यात्रा सुरू झाली. यात्रेत सुरुवातीलाच प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची विस्तृत माहिती देणारं पत्रक जनतेत वितरित करण्यात आलं. या यात्रेदरम्यान मोदी सरकारनं 9 वर्षात ओबीसींकरता सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाणार आहे. चंद्रशेखर बावनकुळेजी हे ओबीसी जागर यात्रेची सुरुवात करतायत. त्याचा समारोप मी करणार आहे आणि ही जी यात्रा आहे विशेषतः ओबीसी समाजाकरता राज्य सरकारने ज्या वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजना ओबीसी समाजापर्यंत पोहोचवणं, त्यांच्यात जागृती करणं आणि त्या योजनांचा खरा लाभ हा ओबीसी समाजाला मिळाला पाहिजे अशी ही जनजागृतीची योजना आहे.
पण काँग्रेस मात्र भाजपच्या या जागर यात्रेवर टीकेची झोड उठवताना दिसतेय. भाजप मतांकरता ओबीसींचा वापर करत असल्याची टीका करत विजय वडेट्टीवारांनी ही जागर यात्रा नव्हे तर फसवणूक यात्रा असा टोला लगावलाय. ओबीसीची यात्रा नव्हे, ही ओबीसी जनजागरण यात्रा नव्हे किंवा ओबीसीच्या हक्कासाठी यात्रा नव्हे, तर ही ओबीसीचा निवडणुकीसाठी वापर करायसाठी फसवणूक यात्रा आहे. ही ओबीसीची फसवणूक यात्रा आहे. वडेट्टीवारांच्या या टीकेला भाजपनंही जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यांना हे कळलंच नाही आहे. वडेट्टीवारला जर हे कळलं असतं की यात्रा कशा करता आहे तर मग त्यांनी टीका केली नसती. त्यामुळे या यात्रेचं राजकारण आता होत आहे. आम्ही राजकारणाकरता यात्रा काढली नाही, आम्ही ओबीसी समाजाला जागृत करून त्यांना योजना मिळण्याकरता यात्रा काढली. मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीनंतर ओबीसी अस्वस्थ झालेत. ओबीसी आरक्षणात घुसखोरी टाळण्याकरता ओबीसी वारंवार आंदोलनं करतायत. ओबीसी समाजातील हीच अस्वस्थता दूर करण्याचा प्रयत्न भाजप या जागर यात्रेतून करण्याच्या विचारात आहे. पण विरोधकांनी मात्र भाजपच्या या प्रयत्नावरही निशाणा साधायला सुरुवात केली आहे. त्यामुळे यावरून राजकारण तापल्याचं बघायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ओबीसी नेत्यांकडून मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ देण्याला विरोध सुरू झालेला आहे आणि याच मुद्द्यावरून आता मनोज जरांगेंनी ओबीसी नेत्यांवर मराठा समाजाचे उपकार असल्याचं सांगत आता उपकाराची परतफेड करण्याची वेळ आल्याचा दावा केलाय. त्यामुळे जरांगे आणि भुजबळांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. मनोज जरांगे पाटील यांनी नांदेडच्या सभेत केलेलं हे विधान. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील आरक्षण देण्याला ओबीसी नेते जोरदार विरोध करतायत. यात विरोधकांसह सत्ताधारी नेत्यांचाही समावेश आहे. यात छगन भुजबळ तर उघडपणे मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायला विरोध करतायत. याच ओबीसी नेत्यांच्या विरोधाचा समाचार मनोज जरांगे पाटलांनी नांदेडच्या सभेत घेतला. यावेळी त्यांनी गेल्या 75 वर्षांपासून मराठा समाजानं ओबीसी नेत्यांची प्रतिष्ठा, मान सन्मान वाढवल्याचा दावा करत आता या उपकाराची ओबीसी नेत्यांनी परतफेड करावी असं आवाहन जरांगे पाटलांनी केलं. मराठ्याच्या हितासाठी खानदानी मराठा म्हणून तुमचं कधीच चुकणार नाही, पण मराठ्यासाठी चुकणार बारकाईनं मराठ्यांच्या मुलांकडे नजर फिरून फक्त बघा, त्याला आरक्षणाची गरज आहे का नाही, विरोध करायचा म्हणून नका करू. जरांगे पाटलांनी ओबीसी नेत्यांना लक्ष केल्यावर भुजबळ पुन्हा समोर आले. मराठा समाजाला आरक्षण देण्याला आपला विरोध नसल्याचं सांगत त्यांना वेगळं आरक्षण देण्याची आपली भूमिका असल्याचं भुजबळ म्हणाले. तसंच जरांगे केवळ आपल्यालाच का टार्गेट करतायत असा सवाल सुद्धा भुजबळांनी उपस्थित केला. मध्ये आरक्षण देणार नाही किंवा देता कामा नये, मलाच एकट्याला का बोलता? माझ्या हातात, एकट्याच्या हातात काय? ही सगळी मंडळी जी आहे ही त्याच मताची आहेत हे मला त्या जरांगेंना सांगायचं आहे. आणि मग तू त्यांची नाव घेऊन का नाही बोलत? सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केल्यापासूनच मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा सूर उमटत होता. पण जरांगे पाटलांनी पहिल्यांदाच उघडपणे मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. जरांगे यांच्या या मागणी विरोधात ओबीसी सुद्धा रस्त्यावर उतरल्यानं थेटपणे ओबीसी विरुद्ध मराठा असं चित्र निर्माण झालंय. आता या चढाओढीत पुढे काय घडतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवरून शरद पवार, अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये जुंपल्याचं बघायला मिळतंय. त्याला कारण ठरलंय धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेलांची विधानं. हे दोन्ही नेते निवडणूक आयोगाच्या निकालाआधीच दावे करू लागलेत. त्यामुळे आता सुप्रिया सुळेंसह संजय राऊतांनी सुद्धा टीकेची झोड उठवायला सुरुवात केलेली आहे. पाहूयात याविषयीचा स्पेशल रिपोर्ट. माझं असं म्हणणं आहे की या बाबतीमध्ये आपण सर्वांनी 6 तारखेपर्यंत वाट बघावी. 6 तारखेला हा सगळा विषय निवडणूक आयोगाकडे गेलेला आहे आणि निवडणूक आयोग त्या बाबतीतला निर्णय घेणार आहे. राज्याचे कृषी मंत्री आणि अजित पवार गटातले नेते असलेल्या धनंजय मुंडेंचा हा दावा. राष्ट्रवादी पक्ष कुणाचा
या वादावर केंद्रीय निवडणूक आयोग निवाडा देणार आहे, पण निवडणूक आयोगाच्या निकालाआधीच धनंजय मुंडे निकालाचा मुहूर्त सांगू लागले. केवळ धनंजय मुंडेच नाहीत तर अजित पवार गटातले नेते प्रफुल्ल पटेल सुद्धा वारंवार पक्ष आणि चिन्हाबाबत दावे करतायत. अजित पवार गटाच्या आतताईपणावर सुप्रिया सुळेंनी जोरदार निशाणा साधलाय. निवडणूक आयोगाच्या तारखा मुंडे आणि पटेलांना कशा काय मिळतात? दिल्लीमध्ये काही अदृश्य हात आहेत का, असे सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेत. ते इलेक्शन कमिशन झालेत का? म्हणजे इलेक्शन कमिशनचे अध्यक्ष आहेत का ते आता, किंवा त्यांना काही वेगळी बातमी दिल्लीच्या अदृश्य हाताने दिलेली आहे का? याचा अर्थ मग आमच्यासारख्या लोकांना न्याय मिळणार का नाही? जर माननीय प्रफुल्ल पटेल, माननीय धनंजय मुंडे हे तारीखा देत असतील इलेक्शन कमिशनचा, याच्या आधी पेपर फुटलाय. सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेचा धागा पकडत शिवसेना ठाकरे गटानं सुद्धा अजित पवार गट आणि निवडणूक आयोगावर टीकास्त्र टाकलंय. आज बहुतेक काही काळापुरतं फुटलेल्या एनसीपीच्या गटाला प्रफुल्ल पटेलना वगैरे भारतीय जनता पक्षानं इलेक्शन कमिशनचं मेंबर करून घेतलं हा निर्णय लागेपर्यंत. पण एक लक्षात घ्या, संविधान अजून जिवंत आहे, सर्वोच्च न्यायालय अजून जिवंत आहे. निवडणूक आयोगाच्या सुनावणी संदर्भात केलेल्या दाव्यांवर महाविकास आघाडीनं हल्लाबोल केल्यानंतर धनंजय मुंडे पुन्हा मैदानात उतरले. लोकशाहीत संख्येला महत्त्व असल्याचं सांगत त्यांनी सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिलंय. बहुसंख्य लोकांनी म्हणजे 90% 95% लोकांनी ज्यावेळेस एक भूमिका घेतली आणि ती भूमिका जर घेतली तर त्या भूमिकेला कुणीतरी दिल्लीहून आशीर्वाद देत आहे, कुणीतरी वेगळं राजकारण करत आहे, असं बघण्यापेक्षा बहुसंख्य पक्षातल्या लोकांनी लोकशाही समजून जो निर्णय घेतलाय ते लोकशाही ज्याला मान्य होईल त्या व्यक्तीला आम्ही घेतलेली भूमिका ही स्वाभाविक मान्य होणार आहे. राष्ट्रवादीतल्या फुटीचा वाद निवडणूक आयोगात पोहोचलेला असताना आता दोन्ही गटांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. पण त्यातच आता अजित पवार गटाकडून 6 ऑक्टोबरवर चांगलाच जोर दिला जातोय. त्यामुळे 6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगात नेमकं काय घडतं, कुणाला दिलासा आणि कुणाला झटका बसतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आधी इंडिया आघाडीवरून निशाणा आणि आता शिवसेनेसोबतच्या युतीचा बहाणा करत आंबेडकरांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं. त्यामुळे आता वंचितच्या या भूमिकेमुळे त्यांच्या सेनेसोबतच्या युतीतही मिठाचा खडा पडतो की काय, अशीच चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस नावाचा भटजी आहे आणि एक राष्ट्रवादी नावाचा भटजी आहे. तो तारीख जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आमचं लग्न. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचं हे विधान. आंबेडकर मिश्किल शैलीत बोलले असले तरी त्यांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधातला रोष जगजाहीर आहे. याआधी अनेकदा त्यांनी तो व्यक्तही केलाय. आंबेडकरांच्या याच काँग्रेस राष्ट्रवादी द्वेषामुळे त्यांच्या इंडिया आघाडीतील सहभागालाही ब्रेक लागलाय. पण आता मात्र आंबेडकरांनी ठाकरेंसोबतच्या युतीतही हे दोन्ही पक्ष अडथळा आणत असल्याचा गंभीर आरोप केलाय. मी आज सकाळीच म्हणालो की काय झालं, सेनेबरोबरचं आणि आमचं असताना ठासकी झाली, बोलणी झाली. आता ती लग्नाची तारीख निघायला पाहिजे. ती लग्नाच्या तारखेमधले असणारे 2 भटजी आहेत. एक काँग्रेस नावाचा भटजी आहे आणि एक राष्ट्रवादी नावाचा भटजी आहे. तो तारीख जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आमचं लग्न. काय करणार आम्ही? ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या या टीकेला अपेक्षेप्रमाणे सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला. प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीला वावडं असल्याचा आरोप शिंदेच्या शिवसेनेनं केलाय. एवढंच नव्हे तर त्यांनी आंबेडकरांना उघड ऑफरही देऊन टाकली. उद्धव ठाकरेंनी किती काही जरी आदळापट केली तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना प्रकाश आंबेडकरांचं वावडं आहे. परंतु एक लक्षात त्यावेळेला सुद्धा सांगितलं की प्रकाश आंबेडकर कोणताही निर्णय हे विचारांती घेत असतात. एक तर आघाडीची युती ही होणारच नाही हे माझं पहिल्यापासून सांगणं आहे. परंतु ही आघाडीची बिघाडी झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर हे स्वतःची ताकद निश्चित दाखवून देतील. आंबेडकरांच्या चिमट्यावर ठाकरेंच्या शिवसेनेनं सबुरीचा सल्ला दिला. मूळ आघाडी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात असल्याचं सांगत आंबेडकरांसोबत संवाद सुरू असल्याचं खासदार अरविंद सावंतांनी स्पष्ट केलंय. माननीय प्रकाश आंबेडकर आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यात संवाद सुरू आहे.
त्या संवादामध्ये यावर भाष्य करणं आत्ता काय आवश्यक आहे असं वाटतं नाही, कारण मूळ आघाडी आमची जी काय आहे ती ह्या 3 पक्षांची आघाडी आहे. त्याच्यात मग आणखीन समाजवादी पक्ष आहेत, अनेक पक्ष येत आहेत, अनेक जण येत आहेत, पक्ष सोडून येत आहेत. सगळी मंडळी आदरणीय उद्धवजींना भेटत असतात. त्यामुळे या विषयावर आत्ता कोणतं भाष्य करण्याची गरज आहे. वंचित बहुजन आघाडीची इंडिया आघाडीतील सहभागाची शक्यता धूसर झालेली असताना आता प्रकाश आंबेडकरांच्या या आरोपांमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचितमध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंबेडकरांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत नाराजीचा सूर उमटल्यास आश्चर्य वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ओबीसी नेत्यांकडून मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ देण्याला विरोध सुरू झालेला आहे. या मुद्द्यावरून आता मनोज जरांगेंनी ओबीसी नेत्यांवर मराठा समाजाचे उपकार असल्याचं सांगत आता उपकाराची परतफेड करण्याची वेळ आली आहे असा दावा केलाय. त्यामुळे जरांगे आणि भुजबळांमध्ये जुंपल्याचंच बघायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी नांदेडच्या सभेत केलेलं हे विधान. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील आरक्षण देण्याला ओबीसी नेते जोरदार विरोध करतायत. यात विरोधकांसह सत्ताधारी नेत्यांचाही समावेश आहे. यात छगन भुजबळ तर उघडपणे मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायला विरोध करतायत. याच ओबीसी नेत्यांच्या विरोधाचा समाचार मनोज जरांगे पाटलांनी नांदेडच्या सभेत घेतला. यावेळी त्यांनी गेल्या 75 वर्षांपासून मराठा समाजानं ओबीसी नेत्यांची प्रतिष्ठा, मान सन्मान वाढवल्याचा दावा करत आता या उपकाराची ओबीसी नेत्यांनी परतफेड करावी असं आवाहन जरांगे पाटलांनी केलं. मराठ्याच्या हितासाठी खानदानी मराठा म्हणून तुमचं कधीच चुकणार नाही, पण मराठ्यासाठी चुकायचं बारकाईनं मराठ्यांच्या मुलांकडे नजर फिरून फक्त बघा, त्याला आरक्षणाची गरज आहे का नाही, विरोध करायचा म्हणून नका करू. जरांगे पाटलांनी ओबीसी नेत्यांना लक्ष केल्यावर भुजबळ पुन्हा समोर आले. मराठा समाजाला आरक्षण देण्याला आपला विरोध नसल्याचं सांगत त्यांना वेगळं आरक्षण देण्याची आपली भूमिका असल्याचं भुजबळ म्हणाले. तसंच जरांगे केवळ आपल्यालाच का टार्गेट करतायत असा सवाल सुद्धा भुजबळांनी उपस्थित केला. मध्ये आरक्षण देणार नाही किंवा देता कामा नये. मलाच एकट्याला का बोलता? माझ्या हातात, एकट्याच्या हातात काय? ही सगळी मंडळी जी आहे ही त्याच मताची आहेत हे मला त्या जरांगेंना सांगायचं आहे. आणि मग तू त्यांची नाव घेऊन का नाही बोलत? सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केल्यापासूनच मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा सूर उमटत होता. पण जरांगे पाटलांनी पहिल्यांदाच उघडपणे मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. जरांगे यांच्या या मागणी विरोधात ओबीसी सुद्धा रस्त्यावर उतरल्यानं थेटपणे ओबीसी विरुद्ध मराठा असं चित्र निर्माण झालंय. आता या चढाओढीत पुढे काय घडतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भाजप आमदार राणा जगजितसिंह यांच्या संभाव्य मंत्रिपदाची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या एका वक्तव्यामुळे या चर्चेला तोंड फुटलेलं आहे. तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना मंत्रिपदाचे वेध लागले. त्याला कारणीभूत ठरलंय शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांचं हे मिश्किल वक्तव्य. मला वाटतं मंत्रिपद वापरून 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 या घराच्या पायऱ्या गुळगुळीत झालेल्या आहेत. त्या तरी सुद्धा तुम्ही मागताय आम्ही त्यांची शिफारस करू. आम्ही म्हणतो आमचं बिमचं जरा बघायचं का? नुकतंच धाराशिवमध्ये शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते राणा जगजितसिंह पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राणा जगजितसिंह पाटील यांचा भावी पालकमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले होते. तोच धागा पकडून शहाजीबापू पाटलांनी ती मार्मिक टिप्पणी केली होती. याविषयी राणा जगजितसिंह यांना विचारलं असता त्यांनी असं उत्तर दिलं. कुठलीही संधी मिळाली तर ते त्याच्यातनं जे अधिकार मिळतात, जनतेची सेवा करण्याची जे काही आपल्या हातामध्ये आयुध येतात त्याचा योग्य वापर करणं हे तर स्वाभाविकच आहे, माझी जबाबदारी राहणार आहे. राणा जगजितसिंह पाटील यांचे वडील पद्मसिंह पाटील हे 20 वर्ष मंत्री होते.
तर राणा जगजितसिंह पाटील यांना काँग्रेस आघाडीच्या काळात राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली होती. 2024 मध्ये राणा जगजितसिंह पाटलांनी भाजपची वाट धरली, पण अद्याप त्यांना मंत्रिपदाची संधी काही मिळालेली नाही. आता शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे इच्छुकांच्या नजरा लागलेल्या आहेत. त्यामुळेच राणा जगजितसिंह पाटील यांच्या मंत्रिपदावरून जिल्ह्यात नवी चर्चा सुरू झाली आहे. धाराशिवहून बालाजी निर्फळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. घडामोडींसह एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर अजून काही बातम्यांसाठी परत भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.